तोचनी सुख झाले हो साधणी सुख झाले ओ साधणी सुख झाले हो साधणी सुख झाले हो साधणी सुख झाले हो साधणी सुख झाले हो साधणी रूप पाहता तोचनी सांगा ती साधनं जर शास्त्राला विचारली तर चार पद्धतीची साधन शास्त्र आपल्याला सांगतायत. एक कर्म, दुसरं ज्ञान, तिसरा योग आणि चौथं म्हणजे भक्ती. चार साधनाने परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते. सूक्ष्म सूक्ष्म भेद आहे. कर्म साधनाने परमात्म्याची प्राप्ती करायची. सांगू, कर्म साधनाने परमात्म्याची प्राप्ती करणं म्हणजे काय? कर्म करून नैष्कर्म्य अवस्थेपर्यंत पोहोचायचं आहे. याच्या संबंधाने ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीचा तिसरा आणि चौथा अध्याय फार गोड लिहिलाय तेव्हा कर्माचं वर्णन करण्यासाठी. आता खरं पाहायला गेलं ना, कर्माच्या संबंधाने बऱ्याच वेळेला किती प्रश्न उपस्थित झाले, शेवटी एक वाक्य म्हणून थांबावं लागतं, गहना कर्मणो गती. कर्माची गती गहन आहे, भल्या भल्यांना सुटली नाही, आपल्याला काय सुटणार आहे? काही प्रश्न कर्माच्या संबंधाने काय उत्तरित राहतात, काय उत्तरित राहतात, तिथं एवढंच म्हणून घ्यावं लागतं, योग कर्म सुकौशलम किंवा गहना कर्मणो गती एवढं म्हणून थांबून घ्यावं लागतं. कर्माने भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची, कर्माने नैष्कर्म्य अवस्थेपर्यंत पोहोचायचं. करायचं काय? ज्ञानोबराय सांगतायत, आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहु न म्हणिजे, निवांत चिरपिजे माझा ठाई. ज्ञानोबराय बोलतायत, जे जे कर्म करशील ते थोडा आहे का जास्त आहे याचा विचार करू नको, निवांतपणे निश्चितपणे निवांत चिरपिजे माझा ठाई. जे कर्म करू ते भगवत अर्पण बुद्धीनं करणं. एकटा का भगवत अर्पण बुद्धीनं कर्म केलं रे केलं की देवा कर्माने भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. पण आता ऐका, कर्माने नैष्कर्म्य अवस्थेपर्यंत मनुष्य पोहोचतो, पण या सगळ्या गोष्टींमध्ये एक अडचण ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये सांगितली. ज्ञानोबाराय बोलतात, कर्तृत्वाचा मधु कर्मफलाचा आस्वादू या नाव बंधू कर्माचा की. ज्ञानोबाराय बोलतायत दोन गोष्टी कर्मामध्ये आडव्या येतात. कोणत्या कोणत्या? कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू. अरे मी केलं म्हणून झालं, मी केलं नसतं तर झालं नसतं. एक वाक्य सांगू, नेहमी बोलत असतो आपण, कोणा वाचून कोणाचं काहीच राहून जात नाही. कर्तृत्वाचा मद, अरे मी केलं म्हणून हे सगळं घडलं, हा कर्तृत्वाचा मद आहे. आणि कर्मफलाचा आस्वाद कशाला म्हणायचं? कर्म करायचं पण फळाची आशा ठेवायची. आलो तर गड्या कीर्तनाला, जेवायला तर नव्हतो, किती देतात काय माहिती, माझ्याकडे घेऊन सांगितलं फक्त. याला म्हणायचं कर्मफलाचा आस्वाद. एक महत्वाचं वाक्य बोलतो, तेव्हा कर्म कधी बंधनाला कारण ठरत नाही. कर्म कधीच बंधनाला कारण ठरत नाही. कर्म फळाची आशा बंधनाला कारण ठरते. विठ्ठल विठ्ठल. कर्म फळाची आशा बंधनाला कारण ठरते. आणि दुसरा विचार शास्त्राने सांगितला, कर्म सूक्ष्म आहे. तुकोबारांची भाषा आहे, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर. याची सूक्ष्म वाट आहे ना, ती सूक्ष्म वाट कर्माची आहे आणि दुस्तर वाट योगाची आहे. विठ्ठल विठ्ठल. कर्माचा विचार सूक्ष्म आहे महाराज, द्या सोडून. पुढे शास्त्राला विचारू, महाराज कर्माची वाट सूक्ष्म आहे, कर्म केल्यानंतर थोडा का होईना अहंकार येऊन जातो, कर्मफलाचा आस्वाद घेण्याची इच्छा होते. जरी आम्ही म्हणत असलो कर्मण्येवा अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर माते संगोत्स्व कर्मणी. कर्मामध्येच फक्त तुझा अधिकार आहे, फलामध्ये तुझा अधिकार नाही, सांगणाऱ्यांचा सुद्धा नाही. विठ्ठल विठ्ठल. सांगणं सोपं वाटतंय, तेवढं आचरणात आणणं सोपं नाही. तेव्हा कर्म सूक्ष्म आहे. दुसरं साधन शास्त्राला विचारू, शास्त्रकार आम्हाला दुसरं साधन सांगा. शास्त्राने देवत्वाच्या प्राप्तीसाठी ज्ञान नावाचं साधन सांगितलं. ज्ञानाने भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. थोडस अलीकडे बोलतो, ज्ञानाने जीवाला परमात्म्याची प्राप्ती होत नाही, तर ज्ञानाने जीवच शिव होतो. ज्ञानाने परमात्म्याची प्राप्ती होत नाही, तर ज्ञानाने हा जीवच शिवरूप होतो. तुकोबारांची भाषा आहे, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांगतेची झाला अंगी तुकाता. तुकोबाराय बोलतायत, आम्ही त्या पदावरती आरूढ झालो, आम्ही देव झालो. देव पहावया गेलो, तेथे देवची होणे गेलो. आम्ही देव झालो, आम्ही देवत्वापर्यंत पोहोचलो. ज्ञानाने मनुष्य देव होतो. देवा पण ज्ञान प्राप्तीसाठीची साधना फार शास्त्राने खडतर सांगितली.
अगदी विचारसागर ग्रंथाचे सुरुवातीचे 2 तरंग जर पाहिले आपण तर विचारसागर ग्रंथाने ज्ञानाचा अधिकारी सांगितला. ज्ञानाचा अधिकारी कोण आहे तर तो अधिकारी सिद्ध होण्यासाठी 4 गोष्टी त्याच्याकडे असावे लागतात. विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुता. विवेक पाहिजे. विवेक नाम 2 गोष्टीची पृथक्करण करण्याची क्षमता त्याला म्हणायचा विवेक. चांगलं काय वाईट काय याला हे ज्याला कळतं त्याला म्हणायचं विवेकवान. विवेक पाहिजे. 2 वैराग्य पाहिजे. वैराग्य शब्दाची व्याख्या फार गोड केली. इहलोकापासून तर परलोकापर्यंत अनुकूल वाटणाऱ्या भोगांच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. त्यागाला नाही, त्यागाला वैराग्य म्हणत नाही, त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हटलं. कारण संत मी पुढे बोलणार आहे, संत वाङ्मयाने काही कन्सेप्ट सुन मारत असं सांगितल्या की त्या कन्सेप्ट दाखवता येत नाही. दाखवता येत नाही. तुकोबराय वैराग्यवान आहे. तुकोबरायांच्या फोटोला लेबल आहे का वैराग्य मूर्ती? कसं समजायचं? छत्रपतींचा नजराणा ज्या आरती परत केला त्यावरून अनुमान प्रमाण करून घ्यावं लागतं की वैराग्यवान आहे असं. अनुमान प्रमाणाने पाहावं लागतं. आणि मग भोगाच्या त्यागाच्या इच्छेला कुठून? मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव, मुंगीपासून तर हत्तीपर्यंत, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत जेवढे अनुकूल भोग आहेत तेवढ्यांचा त्याग करण्याची इच्छेला वैराग्य सांगतायत. तेव्हा तुकोबराय वैराग्य करणं ही सोपी गोष्ट नाही. विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, समाधी षट संपत्ती पाहिजे. समाधी षट संपत्ती पाहिजे. शम, शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा. तितिक्षा सहन करण्याची वृत्ती, समाधान पाहिजे, शम पाहिजे, दम पाहिजे, मनोनिग्रह पाहिजे, इंद्रियांचा निग्रह पाहिजे. या सगळ्या गोष्टी. आणि चौथी महत्वाची गोष्ट तो मुमुक्षु पाहिजे. मोक्षमिच्छति स मुमुक्षु. जो मोक्षाची तीव्र इच्छा करतो त्याला मुमुक्षु म्हणा. आणि याच्या पलीकडे एक महत्वाची कसोटी विचारसागर ग्रंथाने सांगितली. अधिकारी कोण आहे? देवा ज्याने मल आणि विक्षेप दोषाची निवृत्ती केली आहे. मल आणि विक्षेप दोषाची निवृत्ती केली. ज्याच्या अंतःकरणातला मल गेलाय. विक्षेप म्हणजे ज्याच्या मनाची परमार्थ साधनेतली चंचलता गेली आहे. आणि आवरण दोषाच्या निवृत्ती करता जो प्रयत्नशील आहे तो ज्ञानाचा अधिकारी आहे. मल दोषाची निवृत्ती झालेली पाहिजे, विक्षेप दोषाची निवृत्ती झालेली पाहिजे आणि आवरण दोषाच्या निवृत्ती करता प्रयत्न पूर्वक पाहिजे. असा साधक, साधन चतुष्टय साधक, अधिकारी साधक श्री गुरूंकडे जातो. बरं, श्री गुरूंच्या या अटी सांगितल्या. श्री गुरूंचं लक्षण सांगितलं. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू. ह्या 3 पद्धतीचे श्री गुरु सांगितले. 3 पद्धतीचे श्री गुरु सांगितले. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. पत्रिकेत 3 महात्म्यांची नाव आहेत. तिघांना 3 लक्षणं लावून टाका. ब्रह्मनिष्ठ ब्रह्ममूर्ती दामोदरजी बाबा, कृपाळू गुरुवर्य नाना आणि श्रोत्रिय गुरुवर्य माऊली. आता परत विधान करतो. तिघांना 3 लक्षणं लावण्यापेक्षा तिघांना 3 लक्षणं लावून टाका. तिघांना 3 वेगवेगळी लक्षणं लावण्यापेक्षा तिघांना 3 लक्षणं लावून टाकायची. श्रोत्रिय म्हणजे त्याचा शास्त्राचा अभ्यास पाहिजे. ब्रह्मनिष्ठ त्याची वेदांत वाक्यावरती श्रद्धा पाहिजे. तिसरी गोष्ट कृपाळू, गुरु नुसता हुशार असून चालत नाही तर त्याची देण्याची वृत्ती असावी लागते. देण्याची वृत्ती असावी लागते. या 3 कसोटीत गुरु बसला पाहिजे आणि त्या गुरुकडे हा साधक जातो. मग गुरु त्याला उपदेश करतात. तत्वमसी. साधक ग्रहण करतो. अहम ब्रह्मास्मी. तेची झाला अंगे तुका आता. ही ज्ञानाने परमात्म्याची प्राप्ती. कठीण आहे देवा. किती कठीण आहे? आता जे 2 मिनिटं बोलत होतो ना ते सगळं डोक्यावरून जात होतं. एवढी कठीण आहे. एवढी प्राप्ती कठीण आहे. बरं ठीक आहे महाराज, जरी झालं ज्ञान तरी ज्ञानोपरायने बारीक खुबी सांगितली. नवल अहंकाराची गुठी, विशेषण लग्या ज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. ज्ञानोपराय बोलतात ज्ञान झालं की ज्ञानाच्या पाठीमागे अहंकार येतो. आणि तो अहंकार देव होऊ देत नाही. अहंकार परमार्थाला घातक. तुकोबाराय बोलतायत तीळ भर जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. व्यतिरिकाच्या अंगाने प्रमाण बोलू आपण. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. देवा अहंकार गेल्यानंतर जर मनुष्य देव होतो याचा अर्थ अहंकार असल्यावर होत नाही. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानाने परमात्म्याची प्राप्ती
प्राप्ती, पण महाराज ज्ञान झालं की अहंकार येतो. कर्माची वाट सूक्ष्म, ज्ञान झाल्यावर अहंकार येतो. तिसरं साधन योगाने परमात्म्याची प्राप्ती होते. इथं अष्टांग योग साधनेचा विचार करा. योगाची 8 अंग आहेत आणि योगाचं 8वं अंग आहे समाधी. समाधीपर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. पण सांगू, योग करण्यासाठी आयुष्याची मर्यादा आहे. योग करण्यासाठी आयुष्य पाहिजे. अण्णा, रात्रीच्या अण्णा, तुम्ही आता ज्ञानेश्वरीचं पारायण करता. मला तर ते असं वाटतं 4-4, 5-5 तास दोन्ही सत्रामध्ये अण्णा एकदम व्यवस्थित मांडी घालून पारायण करतात. मी नुसतं रात्री कीर्तन करून दुसऱ्या दिवशी फळ्यावर नाव लिहायला जातो ना, तरी माझं कंबर दुखतं. योग करण्यासाठी आयुष्याची वृत्ती पाहिजे. तुम्ही जुनं खाल्ले होतं, कष्ट केलेले, काम केलेले, आम्ही फक्त 2 चाली म्हणून राहिलो ना, काहीच नाही. शरीर पिळलंच गेलं नाही. जुनं खाल्लं पिलेलं फिरता शरीर साधना केली. योग साधनेसाठी शरीर तसं पाहिजे. योग साधनेसाठी शरीराची वृद्धी पाहिजे. आता ऐका बरं, योग साधना करताना जर चूक झाली तर नवीन पहिल्यापासून करावं लागतं. मोठ्याचं उदाहरण सांगतो, लहानाचं नाही. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांनी योग साधना सुरू केली होती. जोग महाराजांचे बंधू पांडुरंग महाराज दोघं पैलवान आहेत. आणि मग जोग महाराजांनी योग साधना सुरू केली. योग साधना करता करता जोग महाराजांकडून चूक झाली आणि जोग महाराजांच्या नाडीचा 1 ठोका कमी पडायला लागला. आणि 1 ठोका कमी पडल्यानंतर जोग महाराजांनी ज्ञानोपारायणाजवळ धरलं. ज्ञानोपारायणाला प्रार्थना केली, माऊली आयुष्य वाढवून द्या. आणि मग माऊली ज्ञानोपारायणाने आयुष्य तर वाढवून दिलं, पण माऊली ज्ञानोपारायणाने जोग महाराजांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि आज्ञा केली, तू आता कीर्तन प्रवचन करीत जा. आणि मग जोग महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या प्रचाराला सुरुवात केली. जोग महाराजांच्या अंत समयाचे शब्द आहेत. जोग महाराज मामासाहेब दांडेकरांना म्हणताय, सोन्या, ज्ञानोपारायणाने वाढवून दिलेली मुदत संपली. का संपली? जिथं जोग महाराज योग करण्यामध्ये चुकतायत तिथं आमची काय कथा आहे देवा? योगाचा कठीण आहे, किती कठीण आहे. ज्ञानोपाराय सांगतात, क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्ता सप्तचेतसाम अव्यक्ता ही गती दुःखम देहवद्भिरवाप्यते. योगाची वाटा जे निघाले गा सुवटा, तया दुःखाचा वाटा भागाला योगयाग विधी. येणे नोहे स्थिती वायाची उपाधी दंभ धर्म. ठीक आहे महाराज, कर्माची वाट सूक्ष्म सांगतात, ज्ञानाची वाट म्हणताय तुम्ही अहंकार होतो, योगाची वाट कठीण सांगतायत. या तिघांपेक्षा सोपं साधन सांगा. शास्त्राने तिघांपेक्षा सोपं साधन सांगितलं, त्याला म्हणा भक्ती. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कळीन घडे चांगो, कळीन घडे बाळा, उचित विधिविधान, उचित विधिविधान, कळीन घडे चांगता, कळीन घडे अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कळी न घडे साधन उचित विधिविधान. न कळे न घडे सर्वथा, साधन कळतही नाही घडतही नाही. पर्याय काय? भक्तिपंथ बहु सोपा. सोपेवर मामा सांगितले संती, काळ निंद्याती घेऊन नाचा. नाम संकीर्तन साधन पै सोपे. गंमत अशी आहे, जे तुकोबारा एकीकडे भक्ती सोपी म्हणतात, तेच तुकोबारा एकीकडे भक्ती कठीण म्हणतात. भक्ती ते कठीण शुळावरील पुळी, निवडे तो बळी विरळा शूर. एकीकडे तुकोबाराय भक्तिपंथ सोपा म्हण आणि एकीकडे तुकोबाराय भक्तिपंथ कठीण म्हणतात. तुकोबाराय असं तू तोंडी बोलणं शोभत नाही. बिचारे लेकरांनी काय करायचं? म्हणजे जर तुम्ही सुरुवातीला भक्तिपंथ सोपा सांगायला लागले, शेवटी इंडी गाणी पोवाडे म्हणायला लागली, यांनी बिचारांनी काय समजायचं? काय समजायचं यांनी? खरं ना, काय समजायचं यांनी? केवढी गंमत आहे. म्हणजे तेच तुकोबाराय भक्तिपंथ सोपा बी म्हणतात आणि तेच तुकोबाराय भक्तिपंथ कठीणही म्हणतात. ऐकणाऱ्याने समजायचं काय? आता ऐक, वास्तवात पाहायला गेलं ना, भक्ती कठीणच आहे. वास्तवात पाहायला गेलं भक्ती कठीणच आहे, पण सोपी आहे. याची वाट काय? तर तुकोबारांचं प्रमाण आहे, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. सोपं आहे, पण कसं आहे? सर्वाहुन सोपं आहे.
वास्तवात पाहायला गेलं तर भक्ती कठीणच आहे, पण इतर साधनांच्या सापेक्ष सोपी, म्हणजे त्याच्यापेक्षा हे बरं आहे हो असं, त्या साधनांपेक्षा बरी सोपी आहे. सापेक्षतावाद या सुलभतेमध्ये पाहायला मिळतोय. भक्ती सोपी आहे, भक्तीमध्ये सर्वाधिकार सेव्यत आहे. भक्तिपंत बहुसोपा शास्त्राने सांगितलं. दुसरी महत्वाची गोष्ट, सर्वाधिकार सेव्यत आहे, सगळ्यांना भक्ती करण्याचा अधिकार आहे. हे मला सांगायचं नाही, आपण नेहमी चिंतन ऐकतो. सांगायचं असं आहे, त्या भक्तीचं नक्की स्वरूप काय? नारद महर्षींनी भक्तीचं स्वरूप सांगितलं, सातू अस्मिन परम प्रेम रूपा. भक्ती प्रेम स्वरूप आहे, भक्तीचं स्वरूपच प्रेम आहे, भक्तीचं स्वरूप प्रेम आहे. आता खरं प्रेम हे परमार्थात पाहायला मिळतं महाराज, संसारामध्ये प्रेम पाहायला मिळत नाही. संसारामध्ये जे पाहायला मिळतं त्याला लोभ म्हणा, मोह म्हणा, वासना म्हणा, संसारात प्रेम पाहायला मिळत नाही. संसारातलं काय प्रेम आहे का? हा तिच्याकडे पाहत राहिला, ती याच्याकडे पाहत राहिली, एकमेकाकडे पाहता पाहता तिचे 2 विषय राहून गेले, याचे 4 विषय राहून गेले, सत्यानाश झाला. याला प्रेम नाही. हे व्यवहारातलं प्रेम झाला, हा टाइमपास झाला. पण खरं प्रेम हे परमार्थामध्ये पाहायला मिळतं. आणि मग प्रेमाची जर व्याख्या विचारली, काय सांगणार तुम्ही प्रेमाची व्याख्या? तुकोबाराय सांगतात, प्रेम नाही सांगता बोलता दाविता, 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 प्रेम नाही सांगता बोलता प्रेम नाही सांगता बोलता दाविता. भक्ती प्रेमाच्या संबंधाने विचार केला, काय प्रेमाची व्याख्या आहे? तुकोबाराय बोलतायत, प्रेम सांगता येत नाही, प्रेम दाखवता येत नाही, प्रेम बोलता येत नाही. मग कळेल कसं आम्हाला प्रेम? अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम हा अनुभवण्याचा विषय आहे. पुढे अभंगामध्ये तुकोबाराय फार गोड दृष्टांत देतोय. कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी, दुधा नवे भेटी अंग संगी. कासविनीला स्तन नाही तरी सुद्धा नुसतं कासवीने कृपा कटाक्षाने तिच्या लेकरांकडे पाहिलं की तिच्या बाळाची वृद्धी होती. देवा, याला प्रेम म्हणतात. कशाला म्हणावं प्रेम? प्रेमाची लक्षणं नारद महर्षींनी नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितली. गुणरहितम कामनारहितम प्रतीक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. याला प्रेम म्हणा. प्रेम गुणरहित आहे, प्रेम कामनारहित आहे, प्रेम सूक्ष्मतर आहे. पण हे सगळं सांगून सुद्धा शेवटी नारद महर्षींनी एकच सांगितलं, प्रेम हे अनुभव स्वरूप आहे. प्रेम केल्याशिवाय प्रेम कळत नाही. मी हे सगळं भक्ती प्रेमाच्या संबंधाने बोलतोय. प्रेम केल्याशिवाय प्रेम कळत नाही. आणि ज्या वेळेला एखादा प्रियकर आपल्या परम प्रेमी विषयाच्या समोर उभा राहतो त्यावेळेला त्याची अवस्था काय होते? तुकोबाराय सांगतात, कंठी प्रेम दाटे नयनी नील लोटे, 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 नाही प्रगटे राम रूप
समजायचं परमप्रेमाचा विषय समोर असला की कंठ दाटलेला असतो, डोळ्यात पाणी असतं, चेहऱ्यावरती स्मित हास्य असतं, हाताचा थरकाप झालेला असतो, याला प्रेम म्हणा. अगदी व्यवहारिक कसोटीवर उदाहरण सांगू का? गरीब झोपडीत राहणारी आई होती देवा, झोपडीत राहणारी आहे. तिचा तरुण पोरगा होता, वडील नव्हते, झोपडीत राहायचे. एवढी भयंकर परिस्थिती, 2 वेळचं खायला नीट नाही. आई लोकांच्या शेतात कामाला जायची. तरुण मुलाने आईचे कष्ट पाहिले, जिद्द चिकाटी ठेवली आणि त्या तरुण मुलाने लोकांच्या शेतात कामं केली आणि स्पर्धा परीक्षांची पुस्तकं विकत घेतली. अभ्यास करण्यासाठी स्पर्धा परीक्षेची पुस्तकं विकत घेतली. काम करून पोराने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. महाराज पोराने अभ्यास करता करता आता आई अडाणी एकदम निरक्षर आहे, लोकांच्या शेतात कामाला जाते. म्हणजे जे पुस्तक रात्री पोरग वाचतंय त्याच पुस्तकाचं पान फाडून सकाळी आई चुली लावते चूल पेटवायला. एवढी आई अडाणी देवा. पण पोराने चिकाटी ठेवली, अभ्यास करायला सुरुवात केली, परीक्षा दिली आणि परीक्षा दिल्यानंतर ज्या दिवशी निकाल लागणार होता, निकाल पाहण्यासाठी ते पोरग तालुक्याच्या ठिकाणी गेलं. जुना काळ, तालुक्याच्या ठिकाणी त्यांनी निकाल पाहिला. असं जाणवलं की तो पास झाला. निकाल त्याने पाहिला, तो पास झाला. बाबा त्याला कलेक्टर पद मिळालं, कलेक्टर झाला. आता ऐका कलेक्टर झाला. अण्णा त्याला प्रश्न असा पडला, मी कलेक्टर झालोय खरा, पण माझ्या अशिक्षित अडाणी आईला मी सांगू कसं की मी कलेक्टर झालोय. त्याला प्रश्न असा पडला की माझ्या आई अडाणी आईला 2च लोक माहिती, गावचा सरपंच, गावचा पाटील. तिला काय माहिती कलेक्टर खातात का पितात? कलेक्टर खातात माहिती असेल, पण कलेक्टर खातात का पितात तिला काय माहिती? सांगायचं कसं? सांगायचं कसं आता आईला मी कलेक्टर झालो असं? पोरग धावत आलं घरी, तालुक्याच्या ठिकाणून आला. आई लोकांच्या शेतात काम करत होती. पोरानं बांधावर नाव दिला, माय तुझं लेकरू साहेब झालं. आईनं हातातलं खुरपं खाली टाकलं. आई धावत आली, झोपडीत शिरली, झोपडीतून साखरेचा डबा काढला, साखरेच्या डब्यातून साखरेचे दाणे घेतले, मुलाच्या जवळ गेली, मुलाच्या मुखामध्ये साखरेचे दाणे भरवले, त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. हे करत असताना ऐकाना देवा, दुर्दैव आईचं, आई शिकलेली नाही, आईला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणता येत नाही. दुर्दैव त्या आईचं, त्या आईला अभिनंदन म्हणता येत नाही, त्या आईला शुभेच्छा देता येत नाही, त्या आईला वेल्डन म्हणता येत नाही. अडाणी ना ती, पण ऐकाना चेहऱ्यावरून हात फिरवला, मुखात साखरेचे दाणे भरवले. आईचा कंठ दाटलाय, आईच्या डोळ्यात पाणी आहे, आईच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य, आईचे हात थरथर करतायत. ती बोलण्याचा प्रयत्न करते, पण तरी सुद्धा तिच्या मुखातून शब्द फुटत नाही. त्याला प्रेम म्हणा. प्रेम सांगता येत नाही, प्रेम बोलून दाखवता येत नाही. एक फार जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने विधान करतो. मी काय बोलतो याला जबाबदार मी आहे, तुम्ही काय बोलता, तुम्ही काय ऐकता याला जबाबदार मी आहे. फार जबाबदारीने विधान करतो. खरं प्रेम कधीच सांगता येत नाही. आणि जो बोलून दाखवतो ना मी तुझ्यावर फार प्रेम करतो, ते कधीच प्रेम नसतं. विठ्ठल प्रेम अनिर्वचनीय देवा, प्रेम अनिर्वचनीय. संतांना जगत कळालं, संतांना माया कळाली, संतांना अध्यस्त कळालं, संतांना अधिष्ठान कळालं, संतांना वेद शास्त्र प्रमाण सगळं कळालं, संतांना एक कळालं नाही, त्याचं नाव प्रेम आहे. प्रेम कळत नाही, प्रेम सांगता येत नाही, प्रेम बोलता येत नाही, प्रेम दाखवता येत नाही. आणि खरी गोष्ट सांगू, हीच तर भक्ती आहे, हीच भक्ती, हीच भक्ती. वास्तवात पाहायला गेलं, मी सुरुवातीला मला चांगली जाण आहे की मी सुरुवातीला प्रस्तावना करतानाच वाक्य असं बोलून गेलो होतो की माणसाने असं पाहावं की परत काही पाहण्याची इच्छा शिल्लक नाही राहिली पाहिजे. पण बाबा भक्तीचं उलट आहे हो, जे केलं का ते परत करू वाटते. तुका म्हणे पोट धालेची न धाये, तुका म्हणे पोट धालेची न धाय, खादलेची खाया म्हणे. तुकू बरं म्हणतात पोट भरत नाही हो, पोट भरत नाही. जे खाल्लंय ना तेच परत खाण्याची इच्छा होते. ही भक्ती आहे, ही भक्ती आहे. भक्ती कधी संपत नसते, ही भक्ती आहे. जे केलं ना तेच करावं वाटतं. आपण जरी बोलून आलो होतो की एकदा त्याला पाहिल्यानंतर परत काही पाण्याची इच्छा शिल्लक नाही राहिली पाहिजे. अहो पण एकदा म्हणून आपण तेच बोलतोय, कान्हया रे जगजी ठीक देई बेटी. अभंगात एक वेळा आहे, पण अभंग किती वेळा म्हटलाय? अभंगात शब्द एक वेळा आहे, पण किती वेळा म्हणून चुकलो आम्ही? देवा
एकदा ती लहान लेकरू कसं आईला आई मम्मी एकदा आई मध्ये खेळायला जाऊ परत आजच्या दिवस उद्या नक्की अभ्यास करा आजच्या दिवस जाऊ दुसऱ्या दिवशी तोच उद्योग आई आजच्या दिवस तसं या भगवत भक्तांचं झालंय हो. आपण जरी एक वेळ शब्द असला ना पण एक वेळ शब्द तो त्यांनी किती वेळा म्हणून टाकला हा विचार करण्याचा विषय. देई भेटी परत परत तेच करावं लागतं. हे भक्ती प्रेम आहे. प्रेम कशाला म्हणावं ते नामदेव महाराज शास्त्रीचं एक गोड पुस्तक वाचलं ज्ञानेश्वरीच्या भाव परागाच्या संबंधाने त्यात त्यांनी प्रेम सांगितलं. म्हटले प्रेम हे 3 अवस्थेतून होत असतं. अभंग गोपी भावातला आहे म्हणून मी हे सगळं सांगतोय. म्हटले प्रेम हे 3 अवस्थेतून होत असतं. पहिली अवस्था आहे आवड, दुसरी अवस्था आहे अनुराग आणि तिसरं अनुराग परिपक्व झाला की होतं त्याला प्रेम म्हणतात. पहिली अवस्था आवड आहे. गोपिकांना कृष्ण आवडायचा. पहिली अवस्था आवड. अनुराग म्हणजे तो दिसला नाही का करमत नाही. तो दिसला नाही का जेवण सुद्धा गोड लागत नाही. देव दिसला नाही का त्या सावळ्याला पाहिलं नाही ना त्या कृष्णाला कुरळ्या केसांच्या कृष्णाला हातात बासरी असणारा तो कृष्ण परमात्मा त्याला पाहिलं नाही ना जेवण गोड लागत नाही. त्याला पाहताना ही नुसती पापणीची लावगड झाली तर एक निमिषाचा कालावधी सुद्धा हजारो युगांसारखा वाटतो. देवा हे प्रेम आहे. हा अनुराग आहे आणि अनुराग परिपक्व झाल्यानंतर होतं त्याला प्रेम म्हणतात. भक्तीचं स्वरूप प्रेम स्वरूप आहे. त्या भक्ती प्रेमाचे 3 अनुराग पडतात. पहिला आहे पूर्वराग, दुसरा आहे मिलन राग आणि तिसरा आहे विरह. मला विरह सांगायचा नाही, मला अभंगातून मिलन अनुराग सांगायचा आहे. तत्पूर्वी पूर्वराग म्हणजे भगवान परमात्म्याचे भेटीची तीव्र इच्छा होणे. कायमी उद्धार पावेण उद्धाराची तीव्र तळमळ निर्माण झाली. काय मी उद्धार पावेण काय कृपा करेल नारायण भेटी लागे जीवा लागलीसे आस पाहे रात्र दिवस वाणी. साजणी हा परंपरेने केला. साजणी शब्दाचा दुसरा भाव मला करायचा आहे. थोडासा धाडसाने करतो अल्पमतीप्रमाणे. साजणी हा शब्द मराठी वाङ्मयातला जोड शब्द आहे. मराठी साहित्याने काही व्याकरणाने जोड शब्द सांगितले. उदाहरणार्थ घरदार, मित्रपरिवार, गणगोत, भाऊबंदकी, पती पत्नी, भाऊ बहीण, आजी आजोबा. तसा सखा साजणी हे जोडून शब्द आहे. सखा साजणी हे एकमेकाच्या सापेक्ष शब्द आहेत. मग ज्ञानोबराय साजणी कोणाला म्हणतात? ज्यांनी ज्ञानोबरायांना सखा म्हटलं ना त्यांना ज्ञानोबराय साजणी म्हणतात. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर विवेक सागरा सखा माझा ज्ञानेश्वरा. ज्यांनी ज्ञानोबरायांना सखा म्हटलं ना त्या जनाबाई महाराजांना ज्ञानोबराय साजणी म्हणत असले पाहिजे असं भाव करता येईल. कारण तत्कालीन सगळे समकालीन संत बरोबर आहेत. जनाबाई महाराज समोर सोबत असल्या पाहिजे. पांडुरंग परमात्म्याचं रूप पाहिलं आणि जनाबाईंना संबोधन करतायत. ओ साजणी लोचणी रूप पाहता सुख झाले. म्हणून साजणी पदाचा पहिला अर्थ घ्यायचा बुद्धी. साजणी शब्दाचा दुसरा अर्थ करायचा जनाबाई महाराज आणि साजणी शब्दाचा तिसरा अर्थ वेदांत शास्त्राच्या बाजूने विचार करू की साजणी म्हणजे तुरीय अवस्था, समाधी अवस्था, ज्याला उन्मनी अवस्था म्हणतात ती साजणी. आता उन्मनी अवस्था, तुरीय अवस्था म्हणजे समाधी अवस्था. समाधीत असणाऱ्या माणसाला जागृतीतलं ज्ञान नसतं. समाधीतल्या माणसाला जागृतीतलं ज्ञान नसतं. हे जर खरं आहे मग समाधीत असलेल्या माणसाला ज्ञानोबराय रूपाचा अनुभव कसा सांगताय? साजणी म्हणजे जर तुरीय अवस्था केलं काय आहे? पूर्व सुकृताने पूर्व पुण्याच्या बळावर जर एखाद्याला अचानक समाधी लागली. आळंदी क्षेत्रामध्ये असे प्रकार घडतात की अचानक समाधी लागते पूर्व पुण्याच्या बळावरती. मग त्याची समाधी उत्थान कशी पावायची?
कारण समाधी उत्थान करणं गरजेचं असतं. का? पोटात अन्न नाही, काय नाही, शरीर जगणार कसं? समाधी उत्थान पावली पाहिजे. मग समाधी जर उत्थान पावायची असेल तर दोन पर्याय असतात. काय? बाबा इथं घशाजवळ एक नस असते, ती दाबायची असते. ज्याला माहिती असेल त्याने इथं घशाजवळ एक नस असते, ती दाबायची असते. ज्याला माहिती असेल त्याने, नाही तर मग कायमची समाधी लागण्याची शक्यता असते. दुसरा पर्याय असा आहे की तो जो समाधी, ज्याला समाधी लागली ना, त्या महात्म्याजवळ देवाचं नामचिंतन करा, रामकृष्णारी भजन करा, त्याची समाधी अलगद उत्थान पावते देव. मग समाधीतल्या माणसाला जर जागृतीतलं कळतच नाही, तर मग त्याला ज्ञानोबा जागृतीतला रूपाचा अनुभव कसा सांगतात? आणि मग साजरी शब्दाचा अर्थ तुरी अवस्था असा तरी आपण कसा करतोय? समाधी अवस्थेतल्या माणसाला जागृतीतलं कळत नाही, पण भक्ती क्षेत्रातलं कळतं. मी सिद्ध करून देईल. पुराणामध्ये बोर्ड दाखलाय, ब्राह्मणाचे पोरं एका खेळासी आले, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. शुकाचार्य आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिले. आईला त्रास व्हायला लागला. परमात्म्याने सूक्ष्म रूप धारण केला, आईच्या उदरात प्रवेश केला. परमात्मा बोलतोय, शुकाचार्य बाहेर निघा. शुकाचार्य म्हणताय, देवा या मायेची फार भीती वाटते रे मला, त्या मायेची फार भीती वाटते. देव शुकाचार्यांना सांगायला लागला, मग लग्न करायच्या आपलं पोटात यायच्या अगोदर विचार करायला पाहिजे होता. मी मायेचं सांगतोय, बायकोचं देव शुकाचार्यांना सांगतोय, तुम्ही पोटात यायच्या अगोदर विचार करायला पाहिजे होता. म्हणे जर तुमचा संसाराला जीव घाबरतो तर आता पर्याय नाही, आता जन्माला यावं लागेल. शुकाचार्याने जन्माला घेतला, ते नागवेची पळून गेलेली तुरी अवस्थेमध्ये शुकाचार्य येतात, तसेच पळून गेले. व्यास महर्षींनी 17 पुराण लिहिली, पण तरी सुद्धा मनाला शांती नव्हती. शेवटी नारद महर्षी भेटले. व्यास महर्षींच्या चेहऱ्यावरती ताण तणाव दिसला. व्यास महर्षींना नारद मुनी बोलतायत, म्हणे डिप्रेशन मध्ये गेले का? म्हणे हा, असंच काहीतरी झालं. म्हणे पर्याय काय? पर्याय एकच आहे, तुम्ही भगवान परमात्म्याच्या लीला गायन केल्या नाही. अजून 17 पुराण लिहिली, पण 17 पुराणांमध्ये तुम्ही पूर्ण परमात्मा असणाऱ्या कृष्णाच्या लीला गायन केल्या नाही. त्याच्यामुळे तुमच्या अंतःकरणाला अजून समाधान नाही. समाधान प्राप्त व्हावं वाटत असेल तर देवाच्या लीलेचं, चरित्राचं गायन करा. आणि मग हे सांगितल्यानंतर व्यास महर्षींनी भागवत महापुराणाची रचना केली. 18,000 श्लोक रचले. आता ऐका, व्यास महर्षींनी 18,000 श्लोक रचल्यानंतर व्यास महर्षींना चिंता अशी होती की हे जे श्लोक तयार झाले हे पुढे द्यायचे कोणाकडे? पूर्वी लोक आपल्या परमार्थाला वारस व्हावा म्हणून पोरं जन्माला घालत होते. मी जी पंढरीची वारी करतोय ना, माझ्या गळ्यात जी माळ आहे ना, ती अखंड माझ्या परिवारात टिकली पाहिजे. पंढरीची वारी माझ्या परिवारात अखंड चालली पाहिजे म्हणून पोरं जन्माला घालायची लोक. एसटीचा वारस नाही म्हणून. व्यासांना चिंता पडली, 18,000 श्लोकांचं भागवत आहे, द्यायचं कोणाकडे? लक्षात आलं, अरे लोकांचं कशाला, आपलंच पोरलंय, तेव्हा दिलं पाहिजे भाग. पण अडचण अशी झाली, ते समाधीत गेले, उन्मणी अवस्थेमध्ये, तुरी अवस्थेमध्ये, जागृतीत आणि त्यांचा संबंध नाही. व्यासांनी पर्याय केला. काय पर्याय केला? व्यासांकडे काही गुरुकुलात विद्यार्थी शिकायला होते आणि व्यासाने त्या विद्यार्थ्यांना श्लोक लिहून दिलाय पाठ करण्यासाठी. शुकाचार्य गुफेत जाऊन बसले. व्यासाने सांगितलं हा श्लोक घ्यायचा आणि त्या गुफेजवळ जाऊन गोखायचा. श्लोक घेतला विद्यार्थ्यांनी आणि त्या गुफेजवळ जाऊन गोखले. श्लोक फार गोड होता. बरहा पीडम नटवरवपु कर्णयो कर्णिकारम बिभ्रद्वास कनककपिशम वैजयंती च माला रंध्रान वेणोरदर सूरयो पूरयं गोपवृंदैः वृंदारण्यं स्वपदर्वणं प्राविशद गीत कीर्तिः. वारकरी संप्रदायाची व्यापकता सांगतो. 4 ओळीचा श्लोक आहे बरं. किती? बरहा पीडम नटवरवपु कर्णयो कर्णिकारम बिभ्रद्वास कनककपिशम वैजयंती च माला रंध्रान वेणोरदर सूरयो पूरयं गोपवृंदैः वृंदारण्यं स्वपदर्वणं प्राविशद गीत कीर्तिः. 4 ओळीचा भागवतातला श्लोक नामदेव महाराजांनी एका ओळीत सांगितला. गुंजावर्ण डोळे माथा भाबर झोपी गुंजावर्ण डोळे माथा बाबर जुटी. 4 ओळीचा संस्कृत श्लोक नामदेव महाराजांनी एका ओळीत सांगितला. ही वारकरी संप्रदायाच्या साहित्याची व्यापकता आहे, बैठक आहे. सांगायचा भाव असा आहे, पहिला श्लोक दिला त्या श्लोकामध्ये देवाच्या रूपाचं वर्णन आहे. विद्यार्थ्यांनी श्लोक घेतला, गुफेच्या बाहेर गोकायला लागले. श्लोक शुकाचार्यांच्या कानावरती पडला. शुकाचार्य बाहेर आले तुरी अवस्थेतून, पाहिलं त्या विद्यार्थ्यांकडे, परत आतमध्ये निघून गेले.
विद्यार्थी संध्याकाळी गुरुकुलात आले, घडलेला प्रकार गुरुजींना सांगितला. म्हटले असा असा प्रकार घडला, तुम्ही दिलेला श्लोक आम्ही भोगला. गुफेतून कोणीतरी एक महात्मा बाहेर आला, परत आत जाऊन बसला. व्यास महर्षी म्हटले 50% काम झालं. व्यास महर्षीने दुसऱ्या दिवशी दुसरा श्लोक दिला. दुसऱ्या दिवशी दुसरा श्लोक दिला. विद्यार्थ्यांनी श्लोक घेतला, गुफेच्या बाहेर श्लोक भोगायला सुरुवात केली. अहो बकीयं स्तनकालकूटं जिघांसया पाय यदप्यसाध्वी लेभे गतिं धात्रिचितां ततुल्यं कं वा दयालुं शरणं व्रजे ऐसी कृपावंत कोण कं वा दयालुं शरणं व्रजे. श्लोक दिला, तो श्लोक गुफेच्या बाहेर गोकला. आता ऐका, गुफेतले शुकाचार्य बाहेर आले, विद्यार्थ्यांना विचारलं हे श्लोक कोणी दिले. विद्यार्थ्याने सांगितलं आमच्या गुरुजीने दिले. शुकाचार्याने विचारलं, म्हटले अजून श्लोक आहेत का. विद्यार्थी म्हटले 1 2 2 नाही 18,000 श्लोक आहे. आणि मग शुकाचार्य म्हणताय तुमचे गुरुजी मला श्लोक शिकवतील का. ये म्हणे तेच तर पाहिजे होतं, तेच तर पाहिजे होतं, म्हणून एवढा सगळा खटाटोप चालला. सांगायचं काय, 2 श्लोक मी भागवतातले बोलून दाखवले. पहिल्या श्लोकामध्ये देवाच्या रूपाचं वर्णन आहे आणि दुसऱ्या श्लोकामध्ये देवाच्या स्वभावाचं वर्णन आहे. कंवा दयालुं शरणं व्रजे. याच्यासारखा दयाळू कोण आहे ज्याला आपण शरण जावं. हा दयाळू आहे. पहिल्या श्लोकात रूपाचं वर्णन, दुसऱ्या श्लोकामध्ये स्वभावाचं वर्णन. देवाच्या भक्ती क्षेत्रातला अनुभव ऐकण्यासाठी तुरीय अवस्थेतला मनुष्य सुद्धा जागृतीत येऊ शकतो. याचा अर्थ साजणी पदाचा तिसरा अर्थ तुरीय अवस्था. साजणी लोचणी रूप पाहता सुख झाले. आता ऐका, ज्ञानोपराय एखाद्या पुरुषाला सुद्धा अनुभव सांगू शकले असते. साजणीच का शब्दाचा प्रयोग केला. 2 कारण सांगतो. हे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्तीचे अभंग आहेत. ज्ञानोपरांचे अभंग पहा, बरेचसे अभंग स्त्री पात्राशी संवाद करणारे. पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा, विठो देखीला डोळा, बाई येवो, स्त्री पात्राशी संवाद करतात. आजही ज्ञानोपराय साजनी पद वापरून स्त्री पात्राशी संवाद करतात. ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती आहे म्हणून स्त्री पात्राशी संवाद आहे. आणि दुसरं कारण सांगतो, देवाच्या रूपाचा अनुभव सांगायचा आहे आणि रूपाचा अनुभव हा पुरुषांपेक्षा स्त्रीला जास्त कळतो म्हणून ज्ञानोपराय साजनी पदाचं प्रयोजन करतात. ओ साजणी लोचणी रूप पाहता सुख झाले. साजणी पहिला अर्थ बुद्धी, दुसरा अर्थ जनाबाई, तिसरा अर्थ तुरीय अवस्था, चौथा अर्थ स्त्री पात्र आहे. रूपाचा अनुभव सांगायचा आहे. त्या साजणीला ज्ञानोपराय सांगतायत. लोचणी डोळ्यांनी, रूप पाहता सुख झाले. आता प्रश्न असा आहे, सुख म्हणजे नक्की काय असतं. असं आहे ना काहीतरी महिला म्हणतात ओळखीचं वाटतं माझं वाक्य. सुख म्हणजे नक्की काय असतं. टीव्हीला सिरियल चालली, सुख म्हणजे नक्की काय असतं. त्यातलं सुख वेगळं आहे, मला सांगायचं ते सुख वेगळं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं, काय व्याख्या काय करणार सुखाची. सुखाची व्याख्या वेदांत शास्त्राने केली ती सांगतो. चंचल झालेली अंतःकरणाची वृत्ती स्थिर झाल्यानंतर त्यात आत्म्याचं प्रतिबिंब पडतं, अर्थात आत्मानंदाचं भान होतं, त्याला सुख म्हणतात. कळत नसलं तरी ऐकलं पाहिजे, म्हणजे चुकीचं ऐकू वाटत नाही. चला पुढे. चंचल झालेली अंतःकरणाची वृत्ती स्थिर झाल्यानंतर त्यात आत्म्याचं प्रतिबिंब पडतं, आत्मानंदाचं भान होतं, त्याला सुख म्हणतात. आणि वाक्य बोलतो, व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये सुखाची कल्पना करता येत नाही, सुखाचा विचार नाही कुठे. दुःख बांधवडी. बांधवडी शब्द फार गोड आहे. किती गोड आहे. तुम्ही रानात जायचे गवत कापायला पूर्वी, आणि मग रानात गवत कापायला गेल्यानंतर गवत बांधायला दोरी नेत होते का. नाही, गवताची पेंडी गवतानेच बांधायची, याला म्हणायचं बांधवडी. गवताची पेंडी गवतानेच बांधायची, याला म्हणायचं बांधवडी. हा दुःखाचाच आहे आणि पुन्हा याला आवरण पण दुःखाचंच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. प्रपंचामध्ये सुख नाही. सुख कुठं आहे. तुझे पायी सुख. असं बोलायची सवय पडली रोज कीर्तनामध्ये. एक आडदान मला भेटला, अण्णा परमार्थात सुख आहे, परमार्थात सुख आहे सांगतात म्हणे. त्याने मला काय सांगितलं माहिती. महाराज, आपल्या गळ्यात माळ नाही, मला एकादशी माहित नाही, सोमवार माहित नाही, रविवार बंद नाही, एकादशी सोमवार काही माहित नाही, माळ माहित नाही, तरी सुद्धा सकाळी 8 वाजता सुनबाई कांदा पोहे आणून देते म्हणे. मी सुखात नाही का. अक्कल बंद पडली आपली.
मी परमार्थ करतच नाही म्हटले तरी सुनबाई सकाळी 8 वाजता कांदा पोहे आणून देते. मी सुखात आहे आणि तुम्ही सांगताय परमार्थात सुख आहे. साप खोटं बोलतो. आता ऐक, प्रपंचामध्ये जे सुख आहे ते सुख नाही, तो सुखाचा आभास आहे. वास्तव सुख हे परमार्थात आहे. मी सिद्ध करून देईन. कुत्रा माहिती आहे तुम्हाला? रस्त्याने चाललं होतं 4 पायचं कुत्र. रस्त्याने चाललं होतं 4 पायचं कुत्र. त्या कुत्र्याने पाहिलं हाड. कुत्र्याने हाड पाहिलं. कुत्र्याला हाड का आवडतं? मी काहीच म्हणत नाही. मला फार मोठा दाग बसलाय समोर. आपण काही आडवं तिरकं बोलणार नाही. कुत्र्याला काय आवडतं? हाडू आवडतं. हाडू कोणाला आवडतं? चला पुढे. त्या कुत्र्याने ते हाड उचललं. कुत्र्याचा उद्देश काय होता? ते हाड चघळायचं, त्याच्यातून त्याला रक्त प्राप्त झालं पाहिजे. कुत्र्याने ते हाड चघळायला सुरुवात केली. बरोबर, कुत्र्याने ते हाड चघळायला सुरुवात केली. कुत्र्याचा उद्देश एकच होता, हाड चघळून हाडातून रक्त बाहेर आलं पाहिजे. कुत्र्याचा उद्देश हाडातून रक्त बाहेर आलं पाहिजे. कुत्र्याने 1 तासभर हाड चघळलं. हाडातून रक्त काही बाहेर आलं नाही. जीर्ण जुनं झालेलं हाडातून काही रक्त बाहेर आलं नाही. एक क्षण असा आला की तेच हाड कुत्र्याच्या हिरडीत घुसलं. हाड चघळता एक क्षण असा आला की तेच हाड कुत्र्याच्या हिरडीत घुसलं. कुत्र्याच्या हिरडीतून रक्त बाहेर आलं. मग कुत्र म्हणतोय धन्य झालो, आता ही अशी संधी आहे. मग कुत्र म्हणते हाश, साध्य प्राप्त झालं, रक्त प्राप्त झालं. मला सांगा, जे रक्त प्राप्त झालं ते कुत्र्याचं होतं का हाडाचं होतं? असं वाटतंय का मी तुम्हाला कुत्र्याचं सांगतोय? रक्त जे प्राप्त झालं ते हाडाचं नाही, ते कुत्र्याचंच आहे. तसं प्राप्त होणार सुख विषयाचं नाही, ते आपण्याचंच आहे. विठ्ठल आपल्या घरात येणार पाणी नळाचं का विहिरीचं? आणि भरतो कुठं? नळाचं नाही का? पाणी विहिरीचं का नळाचं? मी पाण्याचं सांगतोय. अडचण अशी होती उत्तर द्यायला, तुम्ही रोज एकाच गावचं पाणी पिताय. पाणी विहिरीचं का नळाचं? बोलायचे बंद झाले. आता आहे पाणी विहिरीचंच आहे, नळाद्वारे आलं. पाणी विहिरीचंच आहे, नळाद्वारे आलं. देवा सुख आत्म्याचंच आहे, फक्त विषयाद्वारे आलं, त्याच्यामुळे वाटतंय सुख विषयाचं. पण वास्तवात पाहायला गेलं तर सुख विषयाचं नाही. मग सुखाची व्याख्या काय? सुखाची व्याख्या आपण वेदांत शास्त्राने पाहिली. चंचल झालेली अंतःकरणाची वृत्ती स्थिर झाल्यानंतर त्यात आत्म्याचं प्रतिबिंब पडतं, आत्मानंदाचं भान होतं त्याला सुख म्हणतात. मग आता ही अंतःकरणाची वृत्ती चंचल होणं, ती स्थिर होणं, त्यात आत्म्याचं भान होणं, हा प्रकार नक्की काय आहे? सोपं उदाहरण सांगतो, पुढे चालतो. एक व्यक्ती, त्या व्यक्तीला गुलाबजामुन आवडायचे. पुरेकर बाबा उदाहरण सांगत असतात, फार गोड सांगतात. त्या व्यक्तीला गुलाबजामुन आवडायचे. किती आवडायचे? जीव की प्राण असो. जीव की प्राण गुलाबजामुन खाऊन मरण आलं पाहिजे अशी इच्छा होती त्याची. एवढे गुलाबजामुन आवडायचे. अतिशोक्ती अलंकार आहे. गुलाबजामुन आवडायचे, अत्यंत आवडायचे. झालं असं, त्या व्यक्तीला त्याच्या मित्राने जन्मदिवसाचं निमंत्रण दिलं. त्याच्या नातवाच्या जन्मदिवस. म्हटले जी भाऊ, आपल्या घरी उद्या जन्मदिवस आहे, जेवायला ये. याने विचारलं काय मेनू आहे जेवायला? म्हणे गुलाबजामुन आहे. जमलं. बरं, पावसात सडा गुलाबजामनाची पंगत. हा म्हटले जमलं, उद्या नक्की येतो जेव्हा. रात्री झोपला, पांघरली याने गोदडी, याला स्वप्नात गुलाबजामुन दिसायला लागलो. का? आवडतात ना गुलाबजामुन. आता मला सांगा, साधं फक्त बोलत राहा, याची वृत्ती चिंतन कशाचं करते? गुलाबजामनाचं. चिंतन कशाचं करते? गुलाबजामनाचं. याला बाकीचं सुचत नाही. वृत्ती चंचल आहे. वृत्ती चंचल होऊन गुलाबजामनाचं चिंतन करते. याला स्वप्नात गुलाबजामुन दिसायला लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, आंघोळ वगैरे गेली. बायकोने विचारलं नाश्ता करायचा का? हा म्हटले नाश्ता नाही. का बरं? संध्याकाळी गुलाबजामुन खायचे. जेवण दुपारी भाकर कमी खाल्ली होती. आणि का बरं? संध्याकाळी गुलाबजामुन खायचे. 6 वाजले. हा म्हटला 7 वाजता बड्डे, निघालं पाहिजे. हळूहळू निघाला. गुलाबजामुन खाण्यासाठी गेला. नातवाचा बड्डे, त्या मित्राच्या नातवाचा बड्डे. औक्षण करायला सुरुवात झाली. म्हणता 5 सुवासिनीच्या 50 केव्हा झाल्या त्याला बी कळलं नाही. ओवाळता होता ते म्हणे उशीर झाला. कधी एकटा गुलाबजामुन खायला. आता बहुत दिवसांनी खाल्ले, मला गुलाबजामुन खायचा. वृत्ती चिंतन कशाचं करते? गुलाबजामुनाचं. काय खावं असं वाटतोय? गुलाबजामुन. मनात विचार कशाचा चाललाय? गुलाबजामुनाचा. मन स्थिर आहे का? नाही. मन वृत्ती स्थिर नाही, चिंतन फक्त गुलाबजामुनाचं चाललंय. झाला एकदाचा बड्डे, हॅपीवाला बड्डे. केक कापला, केक लोकांनी खाल्ला आणि पंक्ती बसल्या. याने पहिल्याच पंक्तीला धडा करा. बरं काय झालं? याच्याकडून गल्लत अशी झाली, बसला तर बसला, माळ करायच्या पंक्तीला बसला.
यांनी इकडे तिकडे पाहिलं सगळे टोपीवाले दिसतात, गंमत फसली. काय हे श्लोक म्हटल्याशिवाय खात नाही. त्याला असं झालं, कधी गुलाबजामुन खातो, कधी गुलाबजामुन पोटात पडेल. 24 तास झाले, 24 तासापासून गुलाबजामुनाची वाट पाहतोय, गुलाबजामुन पोटात पडला पाहिजे. तीव्र तळमळ. वृत्ती कशी आहे? चंचल आहे. वृत्ती चिंतन कशाचं करते? गुलाबजामुनाचं चिंतन करते. वाढ नाळा आला, वरण भात अजिबात नको. का? रोजच का गुलाबजामुन पाहिजे. गुलाबजामुन वाढला, 2 वाढले, अजून 2 वाढ. त्याने अजून वाढले, वाढणार म्हणजे माझ्याकडे बाबा जातो घे. त्याने 4 गुलाबजामुन वाढून ठेवून दिले. याला असं झालं, कधी हे माळकरी श्लोक म्हणतील, कधी पाणी फिरवतील, कधी उचलतो गुलाबजामुन, कधी एकदाचा गुलाबजामुन तोंडात टाकतो. वृत्ती चिंतन कशाचं करते? गुलाबजामुनाचं. वृत्तीचा विषय काय झालाय? गुलाबजामुन. मग माळकऱ्यांनी टोप्या काढल्या, बाया मागे केल्या, पाणी फिरवलं, श्लोक म्हटला, पाणी फिरवलं, कुंडली वरदा झालं आणि जेवायला सुरुवात केली. अण्णा जेवणाचा नियम असा आहे, जेवायला बसलं की पहिले 5 घास भाताचे खावे, मग आचमन करावं आणि मग पुढचं जेवण सुरू करावं. यानं भात नाही, वरण नाही, उसळ नाही, चपाती नाही, जशी बाई माग केली, उचलला गुलाबजामुन, पाहिला भेटी लागी जीवा लागली से आस. 12 तासापासून 24 तासापासून तुझी वाट पाहत होतो, हा केला, टाकला गुलाबजामुन तोंडात. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. गुलाबजामुन उचलला, तोंडात टाकला. मला सांगा, 24 तास वृत्ती चिंतन कशाचं करत होती? गुलाबजामुनाचं. आता वृत्ती चिंतन करते का? नाही. प्राप्ती झाली. आता 24 तासापासून चंचल झालेली वृत्ती स्थिर झाली आणि सुख झालं. मग सामान्य प्रश्न असा आहे, त्या इसमाला सुख गुलाबजामुनाने दिलं का आत्म्यानं दिलं? तुम्ही जर गुलाबजामुन होते, मी माळा काढून ठेवून दिला. त्या इसमाला जे सुख प्राप्त झालं ते आत्म्याचं होतं का गुलाबजामुनाचं होतं? मी करून जाऊ पाहिजे. ऐका, चंचल झालेली वृत्ती स्थिर करण्यासाठी निमित्त गुलाबजामुन ठरला, पण सुख मात्र आत्म्याचंच होतं. चंचल झालेली वृत्ती स्थिर झाल्यानंतर त्यात आत्म्याचं प्रतिबिंब पडतं, होतं त्याला सुख म्हणतात. अहो तसंच झालं संतांचं. यांची जी वृत्ती, यांच्या ज्या उर्मी इकडं तिकडं गेल्या होत्या ना, पांडुरंग परमात्म्याला पाहिलं आणि अवघ्या झाल्या उर्मी एकमय त्या परमात्म्याला पाहिल्यानंतर यांना सुख प्राप्त झालं. पाहता श्रीमुख सुखावली सुख, डोळ्यांची भूक नवजे माझ्या, जीवे गोडतीन अक्षरांचा रस. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, विठोबाचे मुख पहा, हे सुख घ्या. रूप पाहता लोचणी सुख झाले व साजणी. हे साजणी लोचणी डोळ्यांनी रूप पाहिल्यानंतर सुख झालं. पांडुरंग परमात्म्याला पाहिल्यानंतर आमच्या सगळ्या उर्मी स्थिर झाल्या, आत्मानंदाचं भान झालं. आम्हाला डोळ्याने रूप पाहिल्यानंतर सुख झालं. एक विधान करतो, रूपाचा विचार फक्त परमार्थात आहे, संसारात नाही. रूपाचा विचार जे रूप ज्ञानोपराय पाहता म्हणतायत ना, रूपाचा विचार फक्त परमार्थात आहे, संसारात नाही. त्याचं कारण सांगतो. अण्णा, खोट्या गोष्टीला आणि मिथ्या गोष्टीला कुठे रूप असतंय का? संसार कसा आहे? जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगशळ. नाना काय सांगत असं, बेगडाचा रंग राहे कोण का? अहो हा जो संसार आहे ना, बेगड आहे, अभ्राची सावली जाईल. हा मिथ्या आहे, अध्यस्त आहे, खोटा आहे. आणि मग खोट्या गोष्टीला कसला आलाय रूप? संसारात रूपाचा विचार नाही, रूपाचा विचार फक्त परमार्थात आहे. पुढे बोलतो, परमार्थात फक्त रूपाचा विचार नाही, तर परमार्थात स्वरूपाचा विचार आहे. परमार्थात फक्त रूपाचा नाही, परमार्थात स्वरूपाचा विचार आहे. रूप पाहता लोचणी सुख झाले साजणी. एका कबीरजी रस्त्याने चालले होते, एका गॅलरी मध्ये एक सुंदर मुलगी उभी होती. कबीरांनी त्या मुलीकडे पाहिलं. समोरून एक गृहस्थ आला. तो म्हटला, का हो कमर बांधून कीर्तन करतायत तुम्ही, काय मुलीकडे पाहू राहिले? कबीरजी म्हणतायत, मी मुलीकडे पाहत नाही, ही मुलगी एवढी सुंदर आहे, तर या मुलीला बनवणारा माझा पांडुरंग किती सुंदर असला पाहिजे हा विचार करतो. सुंदर आहे, राजस सुकुमार वदनाचा पुतळा, रवी शशिकळा तुझी निधळी
कोठी चंद्र प्रकाशे. किती याच्या सुंदरतेचं वर्णन करावं. सुंदरतेचं वर्णन करून करून सगळे थकले महाराज. एवढा हा परमात्मा सुंदर आहे, एवढा लावण्ययुक्त हा परमात्मा आहे. आणि त्याला पाहिल्यानंतर ओ साजणी, ओ संबोधन घ्या, साजणी संबोधन घ्या. लोचणी डोळ्यांनी रूप पाहता सुख झाले ज्ञानोबराया. जे रूप तुम्ही पाहिलं ते रूप नक्की कोणाचं होतं. महाराज दुसऱ्या चरणात. तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल ते जे रूप तुम्ही पाहिलं ते रूप नक्की कोणाचं होतं. त्या रूपाचा परिचय आम्हाला करून द्या. ज्ञानोबाराने त्या रूपाचा परिचय करून दिला. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. म्हटले तो हा विठ्ठल आणि तो हा माधव. अरे सामान्य विचार सांगतो. तो हे दूरदर्शी सर्वनाम आहे आणि हा हे समीपदर्शी सर्वनाम आहे. तो तरी एका जागी कशी आली. एकतर व्यक्ती दूर तरी असेल आणि तीच व्यक्ती एकतर जवळ तरी असेल. तो पण म्हणताय आणि हा पण म्हणताय. दोन तीन भाव करतो या तो आणि हाचे. तो या शब्दाचा अर्थ जो क्षीरसागरामध्ये शेषावरती पहुडलाय तो, आणि हा नाम जो माझ्या समोर विटेवरती उभा आहे हा. तो हा विठ्ठल. अजून तो आणि हा शब्दाची भाव करू. तो ही परमार्थाची सुरुवात आहे आणि हा परमार्थाचा शेवट आहे. नेहमी पंचपदीला म्हणणारा अभंग आहे. सुंदर ते ध्यान. तुकोबर आहे कोणतं ध्यान सांगतात. ते ध्यान सांगतात, दूर सांगतात. सुंदर ते ध्यान, ते म्हणजे दूरचं दाखवत आहे. आणि तेच तुकोबर आहे शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणतात. पहिल्या चरणात तुकोबर आहे ते म्हणतात आणि शेवटच्या चरणामध्ये हे म्हणतात. असं कसं. सुंदर ते ध्यान म्हणणं परमार्थाची सुरुवात आहे आणि तुका म्हणे माझे हेची म्हणणं हा परमार्थाचा शेवट आहे. तो पांडुरंग परमार्थाची सुरुवात आहे आणि मीच पांडुरंग हा परमार्थाचा शेवट आहे. विठ्ठल अजून सूक्ष्म भेद करायचा झाला तर तो या शब्दाचा अर्थ परोक्ष ज्ञान करा आणि हा शब्दाचा अर्थ अपरोक्ष ज्ञान करा. तो म्हणणं म्हणजे तत्वमसी इदमित्थम समथिंग इज देअर. या जगात काहीतरी आहे, देव आहे, जगात देव आहे म्हणणं तो आहे. आणि अहम ब्रह्मास्मी मी देव आहे म्हणजे हा आहे. तो हा विठ्ठल बरवा. विठ्ठल शब्दाचं प्रयोजन केलं आणि माधव या दोन शब्दांचं प्रयोजन केलं. विठ्ठल शब्दाचा अर्थ काय करणार. तुकोबरायांनी गाथ्यामध्ये विठ्ठल शब्दाचा अर्थ केला. विचा केला आठोबा मनोनी नाव तुम्ही ठोबा. मनोनी नाव तुम्ही ठोबा. मनोनी नाव तुम्ही ठोबा. विचा केला आठोबा मनोनी नाव तुम्ही ठोबा. मनोनी नाव तुम्ही ठोबा. मनोनी नाव तुम्ही ठोबा. विठोबा विठ्ठल शब्दाची व्युत्पत्ती सांगितली. विचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा. थोडासा व्याकरण शास्त्राचा विचार करू. वि या शब्दाचा अर्थ ज्ञान असा करायचा. विज्ञानेन सूत्र आहे. वि या शब्दाचा अर्थ ज्ञान करायचा आणि ठोबा शब्दाचा अर्थ मूर्तिमंत सोलीव आकार. ज्ञानाला प्राप्त झालेला मूर्तिमंत आकार, मूर्तिमंत ज्ञान म्हणजे विठ्ठल आहे. आणि दुसरा अर्थ एकदम विपरीत अर्थ आहे. दुसरा व्याकरण शास्त्रानुसार वि या शब्दाचा अर्थ भेद असा करायचा. वि शब्दाचा अर्थ भेद करायचा आणि ठोबा शब्दाचा अर्थ करायचा नाश करणं. ज्याच्या ठिकाणी भेदाला यत्किंचितही स्थान नाही तो विठोबा आहे.
समचरण दृष्टी. दृष्टी ही सम आहे आणि चरण ही सम आहे. ज्याच्या ठिकाणी भेदाला यत्किंचितही स्थान नाही तो विठोबा आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. माधव शब्दाचा अर्थ होतो मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती. लक्ष्मीचा पती त्याला म्हणा माधव. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बरवा शब्दाचं प्रयोजन ज्ञानोबराय करतायत. आता हा जो बरवा शब्द आहे ना, हा संत वाङ्मयातला सगळ्यात शेवटचा शब्द आहे देवाच्या रूपाचं वर्णन करण्यासाठी. बरवा शब्दानंतर संत वाङ्मयामध्ये आणला दुसरा शब्द नाही, याच्यापेक्षा मोठा दुसरा शब्द नाही. याच्यापेक्षा मोठा दुसरा शब्द संत वाङ्मयात सापडत नाही. बरवा. अजून थोडस व्याकरणाच्या भाषेत बोलू का? इंग्रजी व्याकरणानुसार बरवा ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. बरवा ही सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे गुड, बेटर, बेस्ट असं आपण म्हणत असतो. गुड पॉझिटिव्ह, बेटर कंपॅरेटिव्ह आणि बेस्ट सुपरलेटिव्ह. गुड म्हटलं नाही समाधान झालं, त्याच्यापेक्षा बरं म्हणावं वाटतंय बेटर म्हण. बेटर म्हणून नाही समाधान झालं, अजून चांगलं म्हणावं वाटतंय बेस्ट म्हण. पण आता ऐका, बेस्ट म्हटल्यानंतर कितीही इच्छा झाली काय चांगलं म्हणावं तरी बेस्टेस्टही म्हणता येत नाही, बेस्टरही म्हणता येत नाही. बेस्ट म्हणून थांबून घ्यावं लागतं. बेस्ट ही जशी सुपरलेटिव्ह डिग्री आहे तसं संत वाङ्मयातला बरवा हा शब्द देवाचं वर्णन करण्यासाठी शेवटचा शब्द आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बरवा म्हणजे तो परमात्मा सुंदर आहे. आता ऐका, परमात्मा खरंच सुंदर आहे का? तुमचा काय अनुभव आहे? परमात्मा खरंच सुंदर आहे? परमात्मा सुंदर दिसतो का? सुंदर दिसतो. हा, मग जर परमात्मा सुंदर दिसला असता तर मंदिरात त्याला एकदा पाहिल्यानंतर आपण घरी गेलो नसतो. आपल्याला देव आवडतो का नाही? दोन प्रश्न करतो. आपल्याला देव आवडतो का देवच आवडतो? देव आवडतो, देवच आवडतो असं ज्याचं म्हणणं असेल पैसे मी खर्च करतो सगळ्यांनी आळंदीने म्हणा ते अजिबात थांबायचं. देवच आवडतो म्हटलं का चकार हा मोकार नसतो, तो आला का तो इतरांना बेकार करून टाकतो असा चकार असतो. देवच आवडतो म्हटलं की संसाराची व्यावृत्ती होते. आम्हाला फक्त देवच आवडतो. मग मला सांगा, आपल्याला देव आवडतो का देवच आवडतो? देव आवडतो, च म्हणत नाही. देव आवडतो म्हणजे देवाच्या बरोबरीने थोडा थोडा संसार आवडतो. नुसता देव आवडला असता तर आपल्याला देव सुंदर दिसला असता. आपल्याला देव सुंदर दिसत नाही. ज्याला खरा देव सुंदर दिसला तो घरी जातच नाही. कानोपात्रा महाराज, जनाबाई महाराज पाहिलं त्याला एकदा, परत माघारी गेले, परत नाही, परत त्या संसारामध्ये परतल्या नाहीत महाराज. ज्याला देव खरंच सुंदर दिसतो तो परत प्रपंचात येत नाही. आम्हाला तर देव सुंदर दिसत नाही. ज्ञानोबाराया, तुम्ही फार त्याला बरवा म्हणताय, सुख झालं म्हणताय, तुम्हाला का तो सुंदर दिसतोय हो? आता ऐका, सुंदर दिसण्यासाठी आवड असावी लागते. फार महत्वाचं विधान करतो. जिथं आवड असते ना तिथं दोष दिसत नाही. जिथं आवड असते तिथं दोष दिसत नाही. यांना तो आवडायचा ना म्हणून त्याच्या ठिकाणचे दोष दिसले नाही. दोष आहे तुझ्या ठिकाणी अवगुण मोठा, चोरी करूनी भरसी पोटा. लोकांच्या घरचे मडके फोडायचे, त्यांच्या घरचं चोरी करून खायचा काय गुण आहे? आपल्या घरी जर शेजारचं एखादं पोरगा आलं, हांडे पालते करून गेले, पाणी ओतून गेलं तर दुसऱ्याची घरात घेऊ का आपण? आणि या यशोदेकडे तक्रार करायला जायची. यशोदे, सांग ना तुझ्या बाळाला. गोड भाऊ गुरुवर यांनी सांगितला होता, म्हटलं त्या तक्रार करायला का बरं जायच्या माहितीये? तो आपल्या घराला आला पाहिजे म्हणून तक्रार करायला जायची. आता ऐका देवा, हा दोष आहे ना, हा दोष का नाही दिसला? कारण आवडीमध्ये दोष दिसत नाही. आवडीमध्ये दोष दर्शन होत नाही. सुंदर का दिसतो? आवड आहे म्हणून सुंदर दिसतो. काय झालं एकदा अकबर बादशाहने बिरबलाला सांगितलं, बिरबल आपल्या राज्यातलं सगळ्यात सुंदर पोरग उचलून आणायचं म्हटलं. बिरबल गेला राज्यामध्ये, असलं पोरग बिरबलाने उचललं, काळ्या ढेकळात टाकल्यानंतर वेगळं होणार नाही. नाकात घाण, डोक्याला तेल नाही, ते केस आणि तुझ्या अंगीची गोरड घाण एवढा वास. उचललं तसं ते बिगर कपड्याचं पोरग आणि बादशाच्या मांडीवर ठेवलं, तर राज्यातलं सगळ्यात सुंदर पोरग. बादशाह म्हणे बिरबला तू का कीर्तन करायला लागला रे? आपलं सगळ्यात खराब पोरग ते राज्यातलं, एवढं काळं मटक दिसतंय, काळ्या ढेकळात वेगळं करता येणार नाही, नाकात घाण, अंगाचा घाण वास येतो, डोक्यात तेल नाही, आंघोळ नाही, काही नाही. असलं पोरग उचललं, उचलून बादशाच्या मांडीवर ठेवलं. जसं ठेवलं तसं बादशाने पसलं, पटकन उचललं खाली. बिरबल म्हणे अहो बादशाह, आपल्या राज्यातलं सगळ्यात सुंदर पोरग हेच आहे. बादशाह म्हणे शक्यच नाही. हे सगळं चालू असताना त्या पोराची आई ती रडत आहे राज्यात. बादशाह समोर
पोराची आई रडत रडत आली आणि मग पोराची आई म्हणते माझं सोनचिड कुठे गेला होतास तू एवढं काळ सोनचिड माझं सोनचिड कुठे गेला होता माझा राजा एवढा काळा एवढा कुरूप दिसणारा पोरगा एवढं कुरूप दिसणारा पोरग त्याच्या अंगाचा वास येतोय तरी सुद्धा आई त्या मुलाला सुंदर म्हणते कारण एकच आहे तिला त्याच्या प्रित्यर्थ असणारी आवड आहे. मग ज्ञानोबारायांना पांडुरंग परमात्मा सुंदर दिसतो का दिसतो आवड आहे म्हणून सुंदर दिसतो. ज्ञानोबाराया तुमच्या ठिकाणी ही पांडुरंग परमात्म्याच्या बद्दल निर्माण झालेली आवड तरी कशी आली. तिसरं चरण भवता सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बनवा तुहा विठ्ठल बनवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बनवा तुहा विठ्ठल बनवा. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ज्ञानोबराया तुम्हाला तो आवडतो म्हणून सुंदर दिसतो ना परमात्मा. मग तुमच्या अंतःकरणात जी पांडुरंगाविषयी आवड निर्माण झाली ती झाली कशी. ज्ञानोबराय उत्तर देतात बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनेक जन्माचं असं जाणवायला लावावं लागतं. फार गोड आहे आवड आहे म्हणून सुंदर दिसतो. मग आवड कशी निर्माण झाली पुण्याच्या बळावर आवड निर्माण झाली. बहुता सुकृताची जोडी अनेक जन्माची सुकृत माझ्या जवळ होती म्हणून मला तो पांडुरंग परमात्मा आवडायला लागला. आपण परमार्थ करतो यात आपला काही पुरुषार्थ नाही. आपलं पूर्वजन्माचं पुण्य आपल्याला गप्प बसू देत नाही. संत वाङ्मयाची फार गोड भाषा आहे. अनेका जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुख्य हरिपैठा होय जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच नाम जीवागरी येईल श्रीरामाचे. मागच्या जन्माची पुण्य असावी लागते परमार्थ करण्यासाठी. मागच्या जन्माची सुकृत सुकृत म्हणजे चांगलं कर्म त्याच्या बळावरती तयार झालेली पुण्याची संपत्ती. बहुता सुकृताची जोडी. जोडी या शब्दाचा अर्थ संपत्ती असा होता. ऐसी जोडी करा रामकंठी धरा. जोडी करा म्हणजे संपत्ती कमवा. गुण गायीन आवडी हिची माझी सर्व जोडी. जोडी म्हणजे संपत्ती. जोडी तरी ऐसी करावी न सरे पुढे या सवरे मागवत आली. तुकोबराय बोलतायत संपत्ती अशी कमवायची की जी संपली नाही पाहिजे. संपत्ती अशी कमवावी की जी संपली नाही पाहिजे. ज्ञानोबराय बोलतायत त्याच सुकृताच्या जोडीने अर्थात संपत्तीने म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून मला तो परमात्मा आवडायला लागला. देवा ज्ञानोबरायांनी हे जे सुकृत आहे ना हे सांगताना न व्याध्यात कळसच केला. ज्ञानोबराय बोलतायत सुकृत असतं मग देव आवडतो यात नाही. ज्ञानोबराय अगदी पराकाष्ठा गाठतायत. ज्ञानोबराय बोलतायत भगवान परमात्म्याचं नाव एकदा मुखात येण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य लागतं. जयाचे वाचे पुढा भोजे अखंड नाम नाचत तसे माझे ते जन्म सहस्र ओळखीचे एक वेळ मुखासी यावं. ज्ञानोबराय बोलतायत परमात्म्याचं नाव एकदा मुखामध्ये येण्यासाठी हजारो जन्माचं पुण्य असावं लागतं. आणि म्हणून अहंकार नाही पण आपल्याला सगळ्यांना अभिमान पाहिजे की आम्ही हजारो जन्माचे पुण्यवान आहोत. विठ्ठल विठ्ठल सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. अनेक जन्माचं सुकृत आहे म्हणून तो परमात्मा आम्हाला आवडतोय. देवा पंचतंत्रामध्ये गोड कथा भाग येतो. प्रसंग असा घडला पंचतंत्रात. एक राजा आहे नगराचा. तो नगराचा राजा रोज मंदिरामध्ये त्याची राणी आणि त्याच्या राज्यात सगळं सैन्य मिळून पूजेसाठी जात आहे. त्या राजाची राणी
मंदिरातल्या मूर्तीचा अभिषेक करते आणि राजा काय करतो, झाडू घेतो आणि मंदिर झाडून काढतो. झाडूने मंदिर झाडून काढतो. ती राणी त्या राजाला विचारते, म्हटले का हो, तुम्ही मालक आहे, सत्ताधीश आहात, राजा आहात, म्हटले हे सगळे शिपाई आपल्या समोर उभे आहेत, हे मंदिर झाडून काढतील, तुम्ही देवाच्या मूर्तीचा अभिषेक केला पाहिजे दर आषाढी एकादशीला. तुम्ही राजे, तुम्ही अभिषेक केला पाहिजे, तुम्ही या बाकीच्या गोष्टी झाडून नका करत बसू, तुम्ही फक्त अभिषेक करा. मंदिर जाण्याचं काम बाकीचे शिपाई पाहून घेतील, तुम्ही अभिषेक करा. राजा म्हटले, मी जे हे मंदिर झाडतो ना, ही माझी आजची नाही, ही माझी मागच्या जन्माची साधना आहे. त्या राजाला गोड कथा भाग सांगितला. त्या राजाला त्याच्या पूर्वजन्माचं ज्ञान होतं. राजा बोलतोय, म्हटले ऐक ना, मी मागच्या जन्मी कावळा होतो आणि तू एक कावळी होतीस. आता असं म्हणतात, कावळ्याच्या जातीचा असा नियम आहे की तरुण कावळे म्हाताऱ्या कावळ्याला नीट जगू देत नाही. अजून बी तरुण कावळे म्हाताऱ्या कावळ्याला नीट जगू देत नाही, तो काय वाद नाही. तरुण कावळे म्हाताऱ्या कावळ्याला नीट जगू देत, मी कावळ्याच सांगतो, म्हाताऱ्या कावळ्याला नीट जगू देत नाही. मग तो राजा सांगतोय की मी मागच्या जन्मात वृद्ध झालो होतो, झाडावरती होतो, आणि मग त्या कावळ्याच्या जातीमध्ये सगळे तरुण कावळे येतात, चोचा मारतात आणि त्या वृद्ध झालेल्या कावळ्याला गतप्राण करून टाकतात. त्या सगळ्या कावळ्यांनी चोचा मारायला सुरुवात केली आणि चोचा मारता मारता ही जी राणी ती कावळी होती, तिची चोच फसली आणि फसल्यानंतर जसाच्या तसा कावळावरून खाली पडला. बरं, तो कुठेही नाही पडला, तो मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात पडला. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात पडला. वेदना होत आहेत, दुःख होतंय आणि तो कावळा फरफटायला सुरुवात करतोय. कावळा फरफटतोय आणि कावळा फरफटत मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गाला फरफटला. फरफटल्यामुळे परिणाम असा झाला की ज्या ज्या जागेवरून कावळा घसरत गेला, फरफटत गेला, ती जागा कावळ्याचा देह तिथून घसरल्यामुळे स्वच्छ झाली, साफ झाली. आणि म्हणून राजा बोलतोय की मी मागच्या जन्मात कावळा म्हणून जखमी होऊन या जमिनीवरती, या क्षेत्रावरती फरफटत होतो, जागा स्वच्छ केली, ते पुण्य कामाला आलं. आज परमात्मा माझ्याकडून मंदिर झाडून घेतोय. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून मला विठ्ठल परमात्मा पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी आवड आहे. ज्ञानोबाराया, तो परमात्मा तुम्हाला आवडतो, तो परमात्मा तुम्हाला सुंदर दिसतो, तो विठ्ठल आहे, तो माधव आहे, हा त्याचा परिचय देताय. पण अजून त्याच्या स्वरूपाचा काही तुमच्याकडे परिचय आहे का? शेवटचं चरण. सर्व सुखाचे आगर,
Bye.